नमस्कार. आपण राज्यसेवेला आलेले तंत्रज्ञान या टॉपिकवरचे PYQ बघत आहोत. त्यासाठी आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक मी सोर्स म्हणून वापरत आहे. तर टोटल 52 प्रश्न आपण बघणार आहोत. त्याच्यातले आपले शेवटचे 9 प्रश्न राहिलेले आहेत. यापूर्वी 3 व्हिडिओ आलेले आहेत आणि आता फक्त शेवटचे 9 प्रश्न आपण याच्यातून कव्हर करणार आहोत. तर मग ही 52 प्रश्नांची जी सिरीज आहे ती आपली आज कंप्लीट होऊन जाईल आणि ती कंप्लीट झाल्यानंतर मी बघते अजून कशावर व्हिडिओ बनवता येतील ते या पुस्तकावर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 1-2 व्हिडिओ येतील, 1 किंवा 2 व्हिडिओ येतील. मग आपली सिरीज ही कंप्लीट होऊन जाईल. तरी तुम्हाला वाटत असेल या पुस्तकातल्या काही गोष्टी मी घ्यायला पाहिजे तर तुम्ही तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग मला त्यानुसार स्टडी करून मग पुढे व्हिडिओ आणावे लागतील. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा पहिला प्रश्न जो 44वा आहे. पुढील 2 विधानांपैकी कोणते, 1 मिनिट फक्त. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे. काय विचारले त्यांनी, कोणते योग्य आहे. आणि हे प्रश्न घेता घेता माझ्या एक निदर्शनास काय आले की 2015 म्हणजे 2014-15 पर्यंत किंवा 16 म्हणा, ठीक आहे, प्रश्नांचा ट्रेंड जो होता ना तो थोडासा डिफिकल्ट लेवल, म्हणजे खूप नाही पण थोडाफार. आणि त्याच्यानंतरचे प्रश्न सोपे होत गेले. म्हणजे जो बेसिक अभ्यास करेल त्याला उत्तरं निघतील असे. ही राज्यसेवेच्या प्रश्नांविषयी बोलते. तर असं मला एक आढळलं. आता बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आजच्या व्हिडिओमधले जे प्रश्न असतील त्यांची लेंथ खूप मोठी आहे, म्हणून मी ते आधीच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट नाही केले. त्याच्यासाठी मी सेपरेट वेळ दिला. तर तुम्हाला कळेल आधीच्या 3 व्हिडिओमधले प्रश्न आणि ह्या व्हिडिओमधले. आता ह्या व्हिडिओमध्ये सगळे 2015 आणि 14 ह्या वर्षाचे प्रश्न आहेत. तर बघा, ते किती लेंदी पण आहेत आणि आहे काही समजायला सोपे, पण कंपॅरेटिव्हली मला ते थोडे लेंदी वाटले. ठीक आहे. तरी मी कसं लॉजिक लावायचं आणि कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं ते काही यांना मी तुम्हाला सांगत जाईल. आणि दुसरी गोष्ट, या प्रश्नांवरून तुम्ही एक अंदाजा बांधू शकता. शक्यतो आता हे कसे 14-15चे प्रश्न मी तुम्हाला म्हणते, हे मोठ्या प्रकारात त्यांनी दिलेले आहेत. तर मग 16 नंतरच्या प्रश्नांवर जास्त फोकस करावा असं मला वाटतं. मे बी त्या ट्रेंडनेच जर प्रश्न विचारले जात असतील तर मग उगीच म्हणजे अवघडात नका शिरू आणि त्याचं टेन्शन नका घेऊ असं मला तुम्हाला सूचित करायचं आहे. तर मग हे प्रश्न जे आहे ते तर तुम्ही 100% पाठच करा, पण ह्या प्रश्नांवरून तुम्हाला काय आकलन करायचं आहे की प्रश्न कसा विचारला जाईल हे तुम्हाला बघायचं आहे याच्यातून. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग 2 स्टेटमेंट्स इज करेक्ट असं विचारलं आहे. आता हे बघत जा, योग्य विचारलं आहे का अयोग्य विचारले. ठीक आहे. तर पहिलं आहे स्टेटमेंट. म्हणजे पुन्हा मी प्रश्नाकडे येते, पण मला सांगायचं काय, माझं म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. मला सांगायचं काय होतं तुम्हाला की 2015-16 नंतरचे प्रश्न जे आहे ना ते आत्तापर्यंतचे, हे 1 लाइनर स्वरूपात आहे आणि खूप पण किचकट नाही आहे. पण 2014-15चे जे प्रश्न आहेत ना ते असे लेंदी केलेले आहेत, मोठे वाक्य दिलेले आहेत. यांचं कंपॅरिझन केलं तर ते प्रश्न आपल्याला सोपे वाटतात. आणि आता तुम्ही बघाल हे प्रश्न कसे आहेत ते. तर पुढे 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग 2 स्टेटमेंट इज करेक्ट. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला प्रश्न विचारलेला आहे हा. तर पहिलं स्टेटमेंट बघा काय दिलेलं आहे. स्पॉट अँड क्विकबर्ड उपग्रह प्रणाली ही निष्क्रिय सुदूर संवेदनाचे उदाहरण आहे. स्पॉट अँड क्विकबर्ड सॅटेलाइट सिस्टीम इज अन एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ठीक आहे. तर हे पहिलं विधान बरोबर आहे. स्पॉट अँड क्विकबर्ड सॅटेलाइट सिस्टीम इज अन एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. हे विधान बरोबर आहे. आणि दुसरं विधान, 16व्या भारतीय सुदूर संवेदना उपग्रह ओशनसॅट 2चे प्रक्षेपण दिनांक 23 सप्टेंबर 2009 रोजी PSLV 15 या प्रक्षेपक यानाद्वारे करण्यात आले.
16th IRS satellite OceanSat 2 was launched on 23rd September 2009 by using PSLV 15th launch vehicle. ठीक आहे, तर हे दुसरं विधान आहे, हे चुकीचं आहे आणि पहिलं विधान आहे ते बरोबर आहे. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे. तर पहिलं विधान आहे, सूक्ष्म लहरी सुदूर संवेदना ज्यांची तरंग लांबी 3 मायक्रोमीटरपेक्षा जास्त असते त्या ढगांनी आच्छादलेल्या प्रदेशाच्या सुदूर संवेदनाच्या अभ्यासासाठी मुख्यत्वे करून वापरल्या जातात. इन मायक्रोवेव्ह वेवलेंथ इन ब्रॅकेट और रडार सिस्टीम वेवलेंथ ग्रेटर दॅन 3 आता इथे मायक्रोमीटर आर मोर commonly used for sensing the characteristics of cloud cover region. आता हे पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. 2013 साली भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन या चक्रीवादळाच्या हालचालीच्या संदर्भात पूर्वसूचनांसाठी कार्टोसॅट 1 या उपग्रह प्रतिमांचा उपयोग केला गेला. बघा, कार्टोसॅट 1 सॅटेलाइट डेटा इमेज वर युज्ड in the pre-warning of the advancement of the cyclonic Phylline that struck the eastern coast of India in 2013. तर हे विधान आहे हे चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे. बघा, आता जरी आपण हे 2015चा प्रश्न आहे 2013शी कोरिलेट केलं तरी आपण काय म्हणू की ओल्ड करंट अफेअर्स विचारले, बरोबर, जुनं एक वर्षापूर्वीचं विचारले. तर मग तुम्ही आत्ता कोरिलेट काय करू शकता की असं काही घटना जर आत्ता घडली असेल तर मग तुम्ही त्याच्याशी कोरिलेट करून त्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आणि ते पण तुम्हाला वेळ असेल तर, अन्यथा याच्यात वेळ घालवू नका. सरळ सरळ पाठ करा. ज्या गोष्टी आत्ता हाती लागत आहेत त्या तुम्ही पूर्ण व्यवस्थित करून घ्या. जसं मी सांगितलं की 2016 नंतरचे प्रश्न वन लायनर स्वरूपात आहेत, तसे प्रश्न तर अजिबातच चुकायला नको. आणि काही प्रश्न कसे असतात, हे जे असे आहेत शेवटी किती केलं तरी एक तर चुकणार आहे किंवा बरोबर येणार आहे, म्हणजे आपले चान्सेस. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला नॉलेज लागतंच आहे, परफेक्ट नॉलेज, बरोबर. तर मग मला म्हणायचं काय, वेळ कमी असेल ना तर आहे त्याच्यावर फोकस करा. पुढे प्रश्न बघा, 46व्या नंबरचा. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट इज करेक्ट. तर ही आता एकही नाही हे उत्तर आहे, म्हणजे दोन्ही विधानही चुकीची आहेत. बघा, सुदूर संवेदन प्रणाली नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे मापन करते, त्याला सक्रिय सेन्सर्स असे म्हणतात. ठीक आहे, सक्रिय सेन्सर्स किंवा ॲक्टिव्ह सेन्सर्स. रिमोट सेन्सिंग सिस्टीम विच मेजर्स एनर्जी दॅट इज नॅचरली अवेलेबल आर कॉल्ड ॲक्टिव्ह सेन्सर्स. सुदूर आणि दुसरं स्टेटमेंट आहे, सुदूर संवेदन प्रतिमा ह्या मुख्यतः मल्टीस्पेक्ट्रल असतात आणि एस्टर प्रतिमा ह्या 7 स्पेक्ट्रल बँडच्या असतात. Remote sensing images are commonly multispectral and ester images record 7 spectral bands. ठीक आहे, तर हे दोन्ही विधानं चुकीची आहेत. पुढचं स्टेटमेंट बघा, पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट्स इज करेक्ट. दृश्यमान रेडिओ लहरींची श्रेणी अंदाजे 0.7 ते 0.9 मायक्रोमीटर इतकी असते. The visible wavelength cover a range from approximately 0.7 to 0.9 मायक्रोमीटर. आता बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं ह्या स्वरूपातला प्रश्न. आता 0.7 ते 0.9 आहे का त्याचा, तर व्हिजिबल स्पेक्ट्रमची काय रेंज आहे 0.4 ते 0.7. मी याच्या पूर्वीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये या टाईपचा प्रश्न आलेला आहे. याच्या पूर्वीच्या व्हिडिओ बघाल तर 40 नंबरचा, 27 नंबरचा, 3 नंबरचा आणि 35 नंबरचा हे जे प्रश्न तुम्ही बघाल ना, हे त्याच्यावर ह्याच गोष्टीवर फक्त फिरवून विचारलेले आहेत वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की ती गोष्ट लक्षात ठेवा व्हिजिबल स्पेक्ट्रमच्या बाबतीतली 0.4 to 0.7 मायक्रोमीटर. ठीक आहे,
याच्या आधीचे 40, 27, 3 आणि 35 नंबरचे प्रश्न तुम्ही बघाल तर ते याच बेसिसवर विचारले आहेत ना। दुसरा प्रश्न आहे बघा, एक पूर्ण जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेकरता किमान 24 उपग्रह समूहांची गरज असते। हे बरोबर आहे, ठीक आहे। आता बघा, हा प्रश्न जर आपण बघितला तर आपण काय म्हणू की म्हणजे माझ्या दृष्टीने हा प्रश्न मग सोपा असेल। सोपा कसा? कारण हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल। एक पूर्ण जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेकरता किमान किती 24 उपग्रह समूहांची गरज असते, बरोबर? हे आपण शिकलेलो असतो। आणि जसं मी तुम्हाला हे स्टेटमेंट सांगते की हे स्टेटमेंट 1000 वेळा विचारलंय, म्हणजे इव्हन पूर्व परीक्षेला सुद्धा आणि मुख्य परीक्षेला सुद्धा। तर मग हे आपले हातचे मार्क्स आहेत, ठीक आहे। तर मग हे नको चुकायला, कारण हे ज्यांनी PYQ केले आहेत ना, हे 100% हा मार्क्स घेतील। मग तिथे तुम्ही नाही चुकायला पाहिजे, म्हणून मी सारखं तुम्हाला सांगते आणि पुन्हा प्रूफ पण देते की या बघा मुख्य परीक्षेलाच याच्यावर कसे प्रश्न विचारले गेले। फिरवून प्रश्न विचारला तर तुमचा हा पॉईंट चुकायलाच नको, ठीक आहे। म्हणजे हा प्रश्न जर आपण याला लेंदी म्हणत असू तर हा लेंदी नाही होणार। मग हा प्रश्न कसा असेल, 2 लाईन म्हणजे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, पण मग समजायला सोपं आहे, लगेच आपल्याला उत्तर पण कळतं, ठीक आहे। तर मग अशा गोष्टींवर फोकस करत जा। पुढे बघा, पुढचा प्रश्न 48 नंबरचा, दृश्य आणि अवरक्त वर्णपट्ट्यामधून मिळणाऱ्या प्रतिमांचे वर्णन अवकाशिक, वर्णपटलीय किंवा किरणोत्सार मापन वियोजन याद्वारे करता येणे हे दूरसंवेदन उपकरणांचे मुख्य वैशिष्ट्य आहे। द मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इमेजिंग रिमोट सेन्सिंग इन्स्ट्रुमेंट operating in the visible and infrared spectral bands are described in terms of spatial, spectral and radiometric resolution in this। तर मग वाटल्यास मराठीतला प्रश्न पुन्हा वाचते आणि मग आपण उत्तराकडे जाऊया। हे बघा, वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत विचारलं आहे, ठीक आहे। ह्या वाक्य म्हणजे बरोबर आहे का चूक आहे, काय विचारलं याच्याकडे नीट लक्ष द्यायचं। पुन्हा सांगते, प्रश्न पुन्हा वाचते आणि मग उत्तर शोधू आपण। बघा, दृश्य आणि अवरक्त वर्णपट्ट्यांमधून मिळणाऱ्या प्रतिमांचे वर्णन अवकाशिक, वर्णपटलीय आणि किरणोत्सार मापन वियोजन याद्वारे करता येणे हे दूरसंवेदन उपकरणांचे मुख्य वैशिष्ट्य आहे, ठीक आहे। तर मग यापैकी कोणतं बरोबर आहे विचारलंय, तर पहिले 3 विधानं जे आहेत ते बरोबर आहे आणि शेवटचं विधान हे चुकीचं आहे। आपण 3 विधानं वाचू। अवकाशिक वियोजन म्हणजे विशिष्ट उंचीवरून विशिष्ट वेळी अशा उपकरणातून दिसणारा भूभाग होय। स्पेशियल रिझोल्यूशन refers to the area on ground that is viewed by an imaging instrument from a given altitude at any given instant of time। ठीक आहे। दुसरा प्रश्न बघा, हे विधान बरोबर आहे। आता हे विधान पाठ करून ठेवायचं, समजा 1 लाइनर मध्ये आलं तर मग आपलं उत्तर चुकायला नको। अंकीय उपग्रह प्रतिमेमधील एक चित्रांश म्हणजे विवक्षित क्षणी दिसणारे क्षेत्र होय। 1 pixel on the digital satellite imaginary represent an instantaneous field of view। ठीक आहे, IFOV म्हणजे instantaneous field of view। पुढे बघा, वर्णपटलीय वियोजन म्हणजे वर्णपटलातील विशिष्ट वर्णपट्ट्यांची रुंदी होय। The term spectral resolution refers to the width of the spectral bands। ठीक आहे, हे जे 3 विधान आहेत हे बरोबर आहेत आणि शेवटचं विधान जे आहे ते चुकीचं आहे। वर्णपटलाच्या काही भागातील अरुंद पट्ट्यांद्वारे प्राप्त प्रतिमांमध्ये विविध भूरूपातील फरक ओळखणे शक्य होत नाही। इथे नाही म्हटलंय आणि हे विधान आहे चुकीचं। तर बरोबर विधान आपण बघितली, पहिली ABC। ठीक आहे, आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे। बघा, 49वा प्रश्न, ध्रुवीय कक्षेत भ्रमण करणाऱ्या आणि सूर्यानुगामी उपग्रहाद्वारे माहितीचे संकलन करणे जीवशास्त्रीय आणि पर्यावरणशास्त्रीय अभ्यासास उपयुक्त असते, कारण डेटा कलेक्शन बाय पोलर ऑर्बिटिंग अँड सन ट्रॅकिंग सॅटेलाइट्स इज यूजफुल फॉर बायोलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज बिकॉज। तर याचं उत्तर आहे, असे उपग्रह एखाद्या
ठिकाणास विशिष्ट वेळीच पुन्हा पुन्हा भेट देत असतात. सच सॅटेलाइट व्हिजिट अ प्लेस रिपीटेडली ॲट स्पेसिफिक टाइम्स. आता हे बघा, हा प्रश्न हा पण आपण सोप्या किंवा मिडल लेवलचा म्हणू शकतो. आता हे बघा, बाकीचे 3 ऑप्शन वाचले ना तर हे इलिमिनेट होऊन जातात आणि जे आपल्याला जे असं स्पेसिफिक उत्तर वाटतं हे एच वाटतं, कारण हे आपण कुठेतरी वाचलेलं असतं, याचा अभ्यास केलेला असतो. म्हणून हा झाला सोप्या पद्धतीचा प्रश्न, म्हणून हे प्रश्न चुकायला नको. ठीक आहे, पुढे बघा. म्हणजे आता कसं आहे हे बघा, आता ह्या प्रश्नामध्ये हे 4 स्टेटमेंट दिले आणि बरोबर विधान ओळखायला सांगितलंय, बरोबर. आता आणि खाली अजून दिलेले आहेत विधान. हां, तर मग आता अशा विधानांमध्ये म्हणजे आता जर फक्त हे 4 स्टेटमेंटपैकीच जर म्हणजे हे ऑप्शन नसते ना आणि फक्त याच्यापैकीच ओळखायला लावलं असतं तर आपल्याला सहजगत्या हे आलं असतं. ठीक आहे, आता त्यांनी त्याच्या खाली पण हे 4 ऑप्शन दिले, त्यामुळे कन्फ्युजन वाढू शकतं, बरोबर. तर मग एवढाच प्रश्न असला असता तर आपण म्हटलो असतो ठीक आहे सोपा आहे, पण हा प्रश्न असा खाली पण दिला आहे, ऑप्शन वाढवलेले आहेत, त्यामुळे मग आपल्याला विचार करावा लागतो. पण तरी आपण जर बाकीचे ऑप्शन्स वाचले ना तर आपल्याला हा ऑप्शन सगळ्यात जास्त बरोबर वाटतो. तरी आपण बघा, आता वाचूया. असे उपग्रह एखाद्या ठिकाणाची निरीक्षणे सातत्याने सलगपणे घेत असतात. ठीक आहे. सच सॅटेलाइट्स टेक कंटिन्युअस ऑब्झर्वेशन ऑफ अ प्लेस. अशा उपग्रहांचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी असते. सच सॅटेलाइट्स आर लेस डिस्टन्स फ्रॉम अर्थ. आणि असे उपग्रह खूप उंचीवर प्रस्थापित केलेले असतात. सच सॅटेलाइट्स आर इन्स्टॉल ॲट व्हेरी हाय अल्टिट्यूड. तर हे असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पुढे बघा. दूर संवेदन तंत्रामध्ये वर्णपटलाच्या विविध पट्ट्यातील कमप्रतीच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या समीक्षण पद्धतीस बहुवर्णपटलीय समीक्षण असे म्हणतात. इन रिमोट सेन्सिंग टेक्निक the method of monitoring with the help of instrument in different bands of the spectrum is called multispectral monitoring. ठीक आहे, आता याच्यात पण 4 स्टेटमेंट दिले आणि खाली पूर्ण 4 ऑप्शन्स दिलेत बघा आणि विचारलंय कोणतं विधान बरोबर आहे. तर याच्यातलं ए आणि बी हे विधानं बरोबर आहेत आणि सी आणि डी विधानं चुकीची आहेत. आपण ए आणि बी विधानं बघू. भारतात MSS स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद या संस्थेने विकसित केले आहे. इन इंडिया MSS डेव्हलपमेंट बाय स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. दुसरं विधान MSS मध्ये प्रतिमांचे चित्र काढण्याची व बिनतारी संदेशाद्वारे वर्णक्रम पाठविण्याची एकत्रित क्षमता एकाच उपकरणात असते. MSS कंबाईन्ड ॲबिलिटी टू कॅप्चर इमेजिंग अँड सेंड स्पेक्ट्रम वाया बायनरी मेसेज इन सिंगल डिव्हाइस. ठीक आहे, तर हे 2 विधानं बरोबर आहेत आणि शेवटचे 2 विधानं चुकीचे आहेत. पुढचं बघा. उपग्रहाच्या सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची स्थाननिश्चिती करण्याच्या तंत्राला जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली GPS असे संबोधले जाते. या तंत्रामध्ये पुढे the technique of locating the position of any place on the earth with the help of satellite is called global positioning system. In this technique खाली मग पुन्हा 4 ऑप्शन दिले आहेत, विधानं दिले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, आणि बरोबर विधान ओळखायचं आहे. तर A, C आणि D. आता बघा, आता मला काय सांगायचं होतं की म्हणजे ह्या प्रश्नामध्ये तुम्ही बघा, जर आपण 4ही वाचले तर आपल्याला जो असा चुकीचा वाटतो बघितल्या वाचन केल्यानंतर, अंतराचे मापन फक्त दिवसा, फक्त म्हटलं एक तर इथे फक्त दिवसा आणि चांगल्या हवामानातच शक्य असते. मग हे स्टेटमेंट आपल्याला चुकीचं वाटतं की नाही. मग तर बी जिथे जिथे आहे त्या गोष्टी इलिमिनेट होतात. म्हणजे इथे बी आहे, इथे बी आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी इलिमिनेट झाल्या. आता बघा उरतात काय 2 आणि 4 ऑप्शन. याच्यातही ए आणि डी कॉमन आहे. म्हणजे ए आणि डी हे तर बरोबरच असणार. आता फक्त आपल्याला सीचा संबंध बघायचा आहे, बरोबर. तर सीचा संबंध बघताना बघा, भूकंप क्षेत्राचे नेमके निर्धारीकरण करण्याची क्षमता आहे. इट इज पॉसिबल टू डिमार्केट
एक्झॅक्ट अर्थक्वेक प्रोन एरिया. तर हे पण आपल्याला ॲज युजल बरोबर स्टेटमेंट वाटतं. म्हणजे आपण इथे मग रिस्क घेऊ शकतो. मी इथे लिहून ठेवलं बाय लॉजिक, आपण ह्या उत्तराला टिक करू शकतो. म्हणजे मग आपण काय शिकलो ह्या प्रश्नावरून, की प्रश्न जरी अवघड असला तरी घाबरून जायचं नाही. आपल्याला एक तर वेळ सोडवायचा असतं, वेळ असेल ना तर वाटल्यास शेवटी घ्या हा प्रश्न सोडवायला. ठीक आहे, जर तुम्हाला हा तेव्हा लेंदी वाटत असेल. कारण काय असतं, आपण प्रश्न सॉल्व करत जातो आणि समजा आता हा प्रश्न मध्यभागीच दिलेला असेल तर आपण काय विचार करू, याला खूप वेळ घेऊ. पण पुढचे प्रश्न आहे ना वन लाईनर असतात, मग आपले ते घाईघाईत नको राहायला. ठीक आहे, म्हणजे याला आपण समजा गोल करून ठेवलं की आपल्याला ह्या प्रश्नाकडे यायचं किंवा लिहून ठेवायचं कुठेतरी पेज नंबर नाही, क्वेश्चन नंबर, की 51 नंबरचा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ते झालं की आपल्याला शेवटी वेळ मिळाला तर घेऊ. कारण याच्यात कसं असतं, आपल्याला एक तर चुकू शकतं किंवा बरोबर येऊ शकतं. पण इथेच जर आपण थांबून राहिलो ना तर मग पुढचे सोपे असतात. हे अनुभव माझ्या पाठीशी आहेत. ठीक आहे, हे पुढचे जेव्हा मग आपले पटापट मग आपल्याला गोल करायला वेळ नसतो. म्हणजे वेळ अशी येते की प्रश्न पुढचे सोपे असतात पण वाचायला वेळ नसतो. ठीक आहे, तर अशा चुका करू नका. म्हणून मी सांगते, जी पहिल्यांदा मेन्स देत आहेत तर त्यांनी म्हणजे असा विचार करू नका की पार 2-4 वेळा मेन्स दिल्यानंतरच पोस्ट हाती लागते. कळलं का? एकदा मेन्स देऊन पण पोस्ट हाती लागलेले लोक आहेत माझ्या जवळचे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला एवढंच जीव तोडून सांगते की अशा प्रश्नाला वाटलं शेवटी तुम्ही लिहून ठेवा. 51 नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्याच्या आधी मग जे छोटे सोपे प्रश्न आहे ना ते सॉल्व करायचे आणि शेवटी मग या प्रश्नाकडे यायचं. मग असे प्रश्न लवकर सॉल्व पण होऊन जातात त्या गडबडीत. समजा जरी घंटा झाली असेल, 10 मिनटं राहिलेले असतील, इव्हन कधी पेपर घ्यायला येतात आणि म्हणजे शेवटचे जेव्हा पेपर घ्यायला येतात तेवढाही वेळ असतो थोडूसा, त्याच्यातही आपला हा प्रश्न वाचून होतो कारण एकच प्रश्न राहिलेला असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मॅनेज करायचं थोडंसं. तर मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यातलं जे अगदी चुकीचं वाटतंय ते बी स्टेटमेंट होतं, म्हणून हे 2 इलिमिनेट झाले. बरोबर. मग आता उरलं काय, दुसरं आणि चौथं. मग याच्यातलं ए आणि डी हे तर बरोबर आहे आणि सी आपल्याला ओव्हरऑल बरोबरच वाटतंय. मग घाईघाईत आपण इथे तरी रिस्क घेऊ शकतो सोडून देण्यापेक्षा. ठीक आहे, आता आपण 4ही स्टेटमेंट बघू. एखाद्या ठिकाणाची स्थाननिश्चिती अक्षांश, रेखांश आणि उंचीच्या संदर्भात केली जाते. द पोझिशन ऑफ अ प्लेस इज फिक्स्ड विथ रेफरन्स टू लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूड. ठीक आहे, हे दुसरं स्टेटमेंट आपण वाचलं. तिसरं स्टेटमेंट, भूकंप क्षेत्राचे नेमके निर्धारण करण्याची क्षमता, हे पण आपण वाचलं. आणि किनाऱ्यावर प्रमुख स्टेशन ठेवून अवकाल GPSच्या सहाय्याने समुद्रातील जहाजांचे स्थान निश्चित करता येते. द पोझिशन ऑफ शिप इन द सी कॅन बी लोकेटेड विथ द हेल्प ऑफ डिफरन्शियल GPS इन ब्रॅकेट DGPS बाय कीपिंग द मेन स्टेशन ऑन द शोर. पुढे बघा, खालीलपैकी कोणते विधान बहुवर्णक्रमी प्रतिमांना लागू नाही विचारले बरं का. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ॲप्लिकेबल टू पॉलिक्रोमॅटिक इमेजेस. तर याचं उत्तर काय आहे, फक्त हे जे 2 नंबरचं आहे ते कोणत्या प्रतिमांना लागू नाही, तर हे 2 नंबरचं उत्तर आहे. त्या फक्त प्रत्येक पिक्सेलवर पडणाऱ्या किरणोत्साराच्या तीव्रतेचीच नोंद ठेवतात. दे रेकॉर्ड ओनली द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फॉलिंग ऑन ईच पिक्सेल. ठीक आहे, हे उत्तर आहे. आणि बाकीचे मग वाचते मी तुमच्यासाठी तरी एकदा. बघा, विद्युत चुंबकीय वर्णक्रमांच्या विरुद्ध बाजूला विशिष्ट कंपन संख्या निर्माण झाल्यावरच बहुवर्णक्रमी प्रतिमा माहिती प्रतिबिंबित करतात. मल्टीस्पेक्ट्रल इमेजेस रिफ्लेक्ट्स इन्फॉर्मेशन ओनली व्हेन स्पेसिफिक vibrational numbers occurs on opposite sides of the electromagnetic spectrum. पुढचा स्टेटमेंट, दूरसंवेदनाद्वारे प्राप्त होणारी ही मुख्य प्रतिमा आहे. दिस इज द मेन इमेज रिसिव्ड बाय टेलिसेन्सिंग. आणि चौथं स्टेटमेंट, याद्वारे वर्णक्रमी प्रतिमा अधिक माहिती संकलित करू शकतात. बाय दिस स्पेशल इमेजेस कॅन कंट्रोल मोर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण पूर्ण 52 प्रश्न कंप्लीट केले आहे. आता तुम्हाला कळलं असेल बघा, आजच्या व्हिडिओमध्ये होते फक्त 9 प्रश्न, पण आपला व्हिडिओ किती 20 मिनिटाच्याही पुढे गेला आहे. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये प्रश्नसंख्या कमी होती तरी 12-13 मिनिटाचे ते व्हिडिओ होते. ठीक आहे, तर आता हे 52 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. याच्यानंतर मी बघते काय घ्यायचं आहे काय नाही ते, नाहीतर मग आपली सिरीज
ही तंत्रज्ञान विषयाची इथे कंप्लीट झाली. ठीक आहे. आणि राहिले प्रश्न हे कधीचे होते? 2014 ते 2022 या कालावधीतले हे सगळे प्रश्न होते. ठीक आहे. तर मग 2023चे कुठे भेटले मला, तर मी नक्कीच घेऊन येईल, फक्त मला ते भेटायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.